आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। पत्रकार दिनानिमित्त डॉक्टर प्रतीक्षाताई सोनवणे आणि राजेश गोसावी या अपक्ष उमेदवारांनी पत्रकारांना दिल्या शुभेच्छा। 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस केवळ पत्रकारांचा गौरव करणारा नसून भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या पत्रकारितेच्या दीर्घ संघर्षमय आणि प्रेरणादायी इतिहासाची आठवण करून देणारा आहे। भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकार हा चौथा स्तंभ आहे। आपल्या निर्भीड लेखणीने एखाद्याला उंचीवर पण नेऊ शकतो आणि त्याला खालीही खेचू शकतो। अशा प्रकारची लेखणीमध्ये ताकद असते। पत्रकार हा सर्वांना न्याय देणारा असतो। तो सत्ताधारी, विरोधी पक्ष या सर्वांच्या बाजूने जनतेमध्ये जाऊन जनहितार्थ प्रसारित करत असतो। सर्व जनतेला घरबसल्या ठिकाणी संपूर्ण जगातल्या चालणाऱ्या घडामोडींचे वृत्त घेण्याचे काम हे पत्रकार बांधव करत आहेत। मी राजेश गोसावी असाधारण गटातून उमेदवारी लढवत आहे। माझे चिन्ह आहे फुटबॉल। आज 6 जानेवारी दिवस पत्रकार दिन म्हणून आज साजरा केला जातोय। आज पत्रकार लोकांमुळे आज एवढी देशामधली घडामोड, आज महाराष्ट्रातली म्हणा देशामधील घडामोड आज चांगल्या प्रकारे लोकांच्या लक्षात येते आणि पत्रकारामुळे देशाचं काय वातावरण बाहेर चालले हे कळतंय। यामुळे मी पत्रकार बंधू भगिनींना मी आज त्यांच्या 6 जानेवारीच्या यांच्या शुभेच्छा देतो। नमस्कार, माझं नाव सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे, प्रभाग क्रमांक 30 अनुसूचित जाती महिला अ मधून माझी उमेदवारी अपक्ष म्हणून आहे। माझं चिन्ह आहे नारळ। आज आहे 6 जानेवारी। 6 जानेवारी म्हणजे माझ्या जे पत्रकार बंधू भगिनी आहेत आज त्यांचा दिवस आहे। म्हणून मी माझ्या मिरजेमधील किंवा महाराष्ट्रामधील सगळ्या बंधू भगिनींना पत्रकार जे करतात, पत्रकारिता जे लिहितात त्यांना मी शुभेच्छा देत आहेत। कारण त्यांची लेखणी ही सर्वांपेक्षा भारी असते। त्यांची लेखणी माणसाला वरही पोहोचवते आणि रसातळालाही नेते, अशी ताकद त्यांच्या लेखणीमध्ये असते। अशा लेखणींना मी नमस्कार करते, सलाम करते आणि सर्वांना मी पत्रकार दिनाच्या बंधू भगिनींना शुभेच्छा देते। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।